पुढील 24 तासात बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची शक्यता. मिचॉंग चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुढील 2 दिवस पावसाचा अंदाज. नांदेड जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून पहाटेच्या वेळी दाट धुक्याची चादर. धुक्यामुळे रब्बी हंगामातील पिकं संकटात. कापूस आणि तुरीच्या पिकांचं नुकसान. गेल्या 3 दिवसांपासून पालघरमध्ये धुक्याची चादर. दाट धुक्यामुळे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावला. हिवाळ्यात थंडीचा जोर कमी राहणार. भारतीय हवामान विभागाचं भाकीत. हिवाळ्यात तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार. राज्यात ऐन हिवाळ्यात पावसाचा जोर असल्यामुळे वातावरणात कमालीचा बदल. थंडी, धुकं आणि अंधारलेला आकाश अशा संध्याकाळचं ड्रोन दृश्य खास माझाच्या प्रेक्षकांसाठी. नंदुरबारमध्ये मिरची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांचं जवळपास 7 ते 8 कोटी रुपयांचं नुकसान. पावसात भिजलेल्या 25,000 क्विंटल मिरचीपैकी 50% मिरची खराब. शेतकऱ्यांप्रमाणे व्यापाऱ्यांनाही मदत करा, व्यापाऱ्यांची मागणी. बारामती परिसरात सलग 3ऱ्या दिवशी मुसळधार. अवकाळी पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ. अवकाळीमुळे बीडच्या गेवराई तालुक्यातील खळेगावात ज्वारी, कापूस, तूर आणि हरभरा पिकांचं मोठं नुकसान. तोडणीला आलेल्या फळबागांचे फळही गळून पडले. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. अचानक झालेल्या पावसामुळे शेतात साचलं पाणी. काढणीला आलेल्या कापसाचं नुकसान. नंदुरबारच्या शहादा तालुक्यात अवकाळी पावसाचा कहर. हजारो हेक्टर क्षेत्रावरील केळी आणि पपईच्या बागा उद्ध्वस्त. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे तोरखेडा परिसरात शेतकऱ्यांचं नुकसान. नंदुरबार शहर आणि परिसरात अवकाळी पावसाची हजेरी. गेल्या 4 दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका. पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान. अहमदनगरच्या पारनेर तालुक्यात गारपिटीचा मोठा फटका. भाजप खासदार सुजय विखेंकडून नुकसान झालेल्या फळबागांची पाहणी. शेतकऱ्यांशी साधला संवाद. नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या केंद्रीय राज्यमंत्री भारती पवारांसमोर आत्मदहनाचा प्रयत्न. नाशिकच्या चांदवड तालुक्यातल्या तळेगाव रोहीची घटना. नाशिकमधील नांदगावच्या शास्त्रीनगर इथं पडझड झालेल्या घरांची केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार यांच्याकडून पाहणी. नाशिकच्या दिंडोरीमध्ये शरद पवार गटाचा आक्रोश मोर्चा. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी मोर्चाचं आयोजन. यावेळी जयंत पाटलांनी चालवला ट्रॅक्टर. शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे ही आमची पहिली मागणी. दिंडोरीतील मोर्चानंतर जयंत पाटलांची प्रतिक्रिया. तर विद्यार्थ्यांना फी माफी आणि सर्व सवलती मिळणार का, जयंत पाटलांचा सवाल. राज्य सरकारकडून धान खरेदीसाठी नोंदणी करण्याच्या मुदतीत वाढ. पूर्व विदर्भातील लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार. चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही मागणी सरकारकडे केली होती. सोन्याच्या दरात पुन्हा मोठी वाढ. 10 ग्राम सोनं 63,000 रुपयांवर. जागतिक पातळीवर सोन्याच्या गुंतवणुकीत वाढ झाल्याचा परिणाम. मध्य आणि हार्बर रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक. माटुंगा मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक. तर हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी मार्गावर मेगा ब्लॉक घेण्याचा निर्णय. पश्चिम रेल्वेवर कोणताही मेगा ब्लॉक नाही. कर्जत खोपोली दरम्यानचा प्रवास जलद गतीनं होणार. सध्या ताशी 60 किलोमीटर वेगानं धावणारी लोकल लवकरच ताशी 90 किलोमीटरच्या वेगाने धावणार. भाडं नाकारणाऱ्या 485 रिक्षा टॅक्सी चालकांचा परवाना निलंबित. 485 पैकी 371 परवानाधारकांचा परवाना 15 दिवसांसाठी निलंबित. तर 43 वाहनधारकांकडून 1,08,000ची तडजोड शुल्क वसूल. गोखले पुलाच्या गटरसाठी आज रात्रकालीन ब्लॉक. हा ब्लॉक मध्यरात्री 12:45 ते पहाटे 4:45 हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक. संध्याकाळी 6 वाजता विधिमंडळात बैठक. निवडणुकांच्या तोंडावर दरकपातीचा गाजावाजा करायचा आणि मतदान आटोपताच दरवाढ करायची. 5 राज्यांच्या निवडणुका आणि महागाईवरून सामनातून मोदींवर टीका. संजय राऊत आज मालेगाव कोर्टात उपस्थित राहणार. राऊतांविरोधात शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांनी अब्रनुकसानीचा दावा ठोकलाय. दररोज काहीही वक्तव्य करणं हा राऊतांचा जन्मसिद्ध अधिकार. राऊतांनी चुकीचं वक्तव्य केलं तर न्यायालयात दाद मागूच. दादा भुसेंचा खासदार संजय राऊतांवर निशाणा. मनोज जरांगेंच्या 4थ्या टप्प्यातील दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस. मनोज जरांगेंचा आज छत्रपती संभाजीनगरमधील लाड सांगवीत दौरा. कोलते पिंपळगाव कन्नड गावातही मनोज जरांगेंची सभा.
मला कधी अटक होऊ शकते, एबीपी माझाशी बोलताना मनोज जरांगेंचं वक्तव्य. अटक केली तर जेलमध्ये उपोषण करणार, जरांगेंचा इशारा. 24 तारखेपर्यंत आरक्षण मिळालं नाही तर मुंबईत धडकणार, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. सगळ्यात वाया गेलेले मंत्री म्हणजे भुजबळ. जालन्यातील सभेतून मनोज जरांगेंचा जोरदार हल्लाबोल. ओबीसीतूनच आरक्षण घेणार, जरांगेंचा पुनरुच्चार. अजित पवारांनी भुजबळांना पाठबळ दिल्यानं मनोज जरांगे नाराज. अजित पवारांनी आपल्या सहकार्याची बाजू घेऊ नये, नाहीतर त्यांना देखील ऊस तोडायला जावं लागेल, जरांगेंची प्रतिक्रिया. शरद पवार आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार. अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यांना पवार काय उत्तर देणार याबाबत उत्सुकता. जितेंद्र आव्हाडांकडून अजित पवारांचा जुना व्हिडिओ ट्विट. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना नवा पक्ष काढण्याचा सल्ला देतानाचा अजित पवारांचा व्हिडिओ, आव्हाडांकडून ट्विट. बापाची चप्पल घातली म्हणजे बाप होत नाही, त्यासाठी अक्कल लागते. अजित पवारांच्या आरोपांना जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर. पवारांनी कधीच जातीयवादी शक्तींची युती केली नाही, ते झुकायला तयार नव्हते, तुम्ही विकायला तयार होतात. अजित पवारांवर आव्हाडांचा हल्लाबोल. लोकशाहीत सर्वांना निवडणूक लढण्याचा अधिकार, जनता ठरवेल कोण जिंकणार, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. तर देवगिरीतल्या बैठकीला मला बोलावलं नव्हतं, बैठक मी गेट क्रॅश केली, सुळेंची माहिती. युतीत जे आदेश देतील त्या जागा आम्हाला लढवाव्या लागणार. बारामतीच्या लोकसभा निवडणुकांवरून हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया. तर तिन्ही पक्ष ठरवतील तेव्हा जागा मिळतील, मुश्रीफांची माहिती. बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवार जो उमेदवार देतील त्याला निवडून आणू, अजित पवार गटाचे बारामती शहराध्यक्ष जय पाटील यांची प्रतिक्रिया. गेली अनेक वर्ष शरद पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलं, त्यामुळे लोकांचा शरद पवारांवर विश्वास. त्यामुळे लोक सुप्रिया सुळेंना भरघोस मतांनी निवडून देतील, शरद पवार गटाचे बारामती शहराध्यक्ष संदीप गुजर यांनी व्यक्त केला विश्वास. 2019 मध्ये प्रकाश सोळंकेंना मंत्रिपद हवं होतं, ते नाराज होते, राजीनाम्याच्या तयारीत होते. अजित पवारांचा गौप्यस्फोट. जयंत पाटील यांनी त्यांना अध्यक्षपदाचं आश्वासन दिलं, मात्र त्यानंतर जयंत पाटील पुढे ढकलत राहिले, अजित पवारांचं वक्तव्य. जयंत पाटलांच्या एका सहीवर मी कार्याध्यक्ष होऊ शकत होतो, मात्र घरी बोलवायचं, गोडगोड बोलायचं असं जयंत पाटील वागत होते. प्रकाश सोळंकेंचे जयंत पाटलांवर आरोप. अध्यक्षपदाचं पत्र घेऊन जा असं पवार म्हणाले, मात्र मी वाट पाहत राहिलो, सोळंकेंचा दावा. आमदार प्रकाश सोळंकेंना कार्याध्यक्षपदाचं आश्वासन अजित पवारांनी दिलं, त्यात आपला काही रोल नव्हता, जयंत पाटलांचं उत्तर. सोळंकेंवरील अन्याय दूर करण्याची संधी अजित पवारांना आता होती, जयंत पाटलांचा टोला. मंत्रिपद नसेल तर मी तुमच्यासोबत नाही असं अनिल देशमुख म्हणाले. अजित पवारांचा गौप्यस्फोट. भाजपसोबतच्या बैठकीत देशमुख सहभागी झाल्याचाही दावा. अनिल देशमुखांकडून अजित पवारांच्या दाव्यांचं खंडन. अजितदादा मला कुठलंही खातं देण्यास तयार होते, मात्र मी गेलो नाही, अनिल देशमुखांचा प्रतिदावा. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज पुन्हा विधिमंडळात सुनावणी. ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची उलट तपासणी होणार. आमदार अपात्रता सुनावणीची मुदत 26 डिसेंबरपर्यंत नेण्यास नकार. ठरलेल्या वेळेतच सुनावणी पार पडू द्या, अध्यक्षांच्या सूचना. लोकसभेच्या 13 जागा शिंदे गट लढवणार. शिंदे गटाच्या हेमंत पाटलांनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण. तर एकनाथ शिंदेंची अमित शहांसोबत कशी चर्चा झाल्याचा हेमंत पाटलांचा दावा. मुख्यमंत्री शिंदे जेवढं बोलतील तेवढं जास्त स्वतःचं हसू करून घेतील. शिंदेंचा स्वभाव जास्त बोलणारा नाही, मात्र अलीकडे त्यांना मिळालेली स्क्रिप्ट ते वाचतात. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांची मुख्यमंत्र्यांवर टीका. राजकारणात सगळे असूर नसतात, काही सुरेल माणसंही असतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून गडकरी आणि फडणवीसांच्या गाण्याचं कौतुक. तर गडकरींमुळे राजकीय प्रदूषण कमी होत असल्याची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री शिंदेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल. ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विवेक नाकाडे यांनी 29 नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह मजकूर टाकल्याचा आरोप. ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवी यांची जामिनावर सुटका. यावेळी कुटुंबानं ओवाळत केलं दत्ता दळवी यांचं स्वागत. मनसेच्या आंदोलनानंतर नाशिक महापालिकेला जाग. दुकानांवरील पाट्या तात्काळ मराठी अक्षरात लावा, अन्यथा प्रति कामगार 2000 रुपये दंड आकारला जाणार. नाशिक महापालिका आयुक्त अशोक करंजकरांचे व्यावसायिकांना आदेश. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेतर्फे आज आणि उद्या वडापाव महोत्सवाचं आयोजन. राज ठाकरेंच्या हस्ते आज संध्याकाळी महोत्सवाचं उद्घाटन होणार. नवी मुंबईत सुरू असलेल्या प्रॉपर्टी एक्झिबिशनमध्ये मनसे कार्यकर्त्यांचा गोंधळ. प्रॉपर्टी एक्झिबिशनमध्ये मराठी पाट्या नसल्यानं मनसे कार्यकर्त्यांनी एक्झिबिशनचं काम थांबवलं. कोविड काळातील सर्व गैरव्यवहारात बीएमसी आयुक्त इक्बाल सिंग चहल यांचाही सहभाग. किरीट सोमय्या यांचा गंभीर आरोप.
सोलापुरात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचं शोले स्टाईल आंदोलन. बायोक्लीन या कंपनीनं कोविड काळात पीपी किट आणि इतर साहित्य प्रक्रिया करून नष्ट न करता जमिनीत पुरल्याचा आरोप. ठाण्याच्या दिवा परिसरात भीषण पाणीटंचाई. ठाकरे गटाचा दिवा प्रभाग समितीवर मोर्चा. एका महिन्यात उपाययोजना न केल्यास ठाणे महापालिका मुख्यालयावर शिवसैनिक धडकणार, आंदोलनकर्त्यांचा इशारा. बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर धनगर समाजाचा धडक मोर्चा. धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचं प्रमाणपत्र देण्याची मागणी. साताऱ्याच्या खंडाळा गावाजवळ धनगर समाजाचं आंदोलन. आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर बांधवांनी रोखला पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग. ठाण्यातील शासकीय विश्रामगृह इथं महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघटनेचं आंदोलन. 1000हून अधिक महिलांचा ठिय्या. विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांची सरकारविरोधात घोषणाबाजी. नाशिकच्या मनमाडमधील खचलेल्या रेल्वे पुलाची केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्याकडून पाहणी. रेल्वे अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची भारती पवारांकडून कानोकाढणी. रत्नागिरी जिल्ह्यातील 2 कातळशिल्प राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित. गेल्या 4 दिवसांपासून संत तुकाराम महाराज देवस्थानच्या विश्वस्तांचं ग्रामस्थांचं आमरण उपोषण सुरू. सरकारनं उपोषणाकडे डोकावूनही पाहिलं नसल्यानं आज देहू बंदची हाक. पोलीस आयुक्तालयाला देवस्थानाची जागा देण्यास देहूकरांचा विरोध. स्वाभिमानीचं राजाराम साखर कारखान्यावरील आंदोलन स्थगित. कारखानदार आणि प्रशासन यांची बैठक घेऊन तोडगा काढणार. उपविभागीय अधिकारी श्रीनिवास यांची घोषणा. राज्य सरकारकडून बांबू लागवडीची योजना राज्यात लागू. या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला प्रति हेक्टर 7 लाख रुपये अनुदान दिलं जातं. राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांची माहिती. वर्ध्यात शालेय पोषण आहारातील धान्याचा काळाबाजार करणारी टोळी गजाआड. 8.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. सेवाग्राम पोलिसांची कारवाई. अखेर गोंदिया ते तिरुपती विमानसेवा सुरू. राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल यांनी दाखवला हिरवा झेंडा. धुळ्यातील हेंद्रापाडा पळासनेर इथं बनावट ऑइल तयार करणाऱ्या कारखान्यावर पोलिसांनी केली धडक कारवाई. तब्बल 53,25,950 रुपयांचा मुद्देमाल जप्त. लाच मागितल्याप्रकरणी सोलापुरात पोलीस उपनिरीक्षकावर लाचलुचपत विभागाची कारवाई. माणगाव तालुक्यात गोरेगाव रेल्वे ब्रिजवर आईसह 2 मुलींची आत्महत्या. कारण अद्याप अस्पष्ट. जळगावच्या पारोळा तालुक्यात पिकअप आणि कंटेनरचा अपघात. 3 महिलांचा जागीच मृत्यू. रत्नागिरी जिल्ह्यातील 50 मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू. भाविकांना मंदिरात प्रवेश करताना नियम पाळावे लागणार. मंदिराच्या प्रवेशद्वारावर वस्त्रसंहितेची सूचना देणारे फलक. कार्तिकी यात्रेनंतर प्रक्षाल पूजेसह देवाच्या राजोपचाराला सुरुवात. सलग 15 दिवस अखंड दर्शन देऊन थकलेल्या विठुरायाचा थकवा आणि शणवटा घालवण्यासाठी प्रक्षाळ पूजा करण्याची शेकडो वर्षांची परंपरा. तामिळनाडूमध्ये 20 लाखांची लाच घेताना ईडी अधिकाऱ्याला अटक. मिझोरम विधानसभा निवडणुकीच्या निकालाची तारीख बदलली. मिझोरममध्ये निवडणुकीचा निकाल 3 ऐवजी 4 डिसेंबरला लागणार. निवडणूक आयोगाची माहिती. पुढील वर्ष जगासाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वाचं. केवळ भारतातच नव्हे तर जगातील 40 पेक्षा अधिक देशांमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार. यामध्ये अमेरिका, रशिया, इंग्लंड, युरोपसह बांगलादेश आणि पाकिस्तानचाही समावेश. राहुल गांधींच्या विमानाला नौदल एअरपोर्टवर लँडिंगसाठी नाकारली परवानगी. काँग्रेस आक्रमक. एर्नाकुलम डीसीसी अध्यक्ष मोहम्मद शियस यांचा संरक्षण मंत्रालयावर आरोप. कलम 375 अंतर्गत महिलेवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो का, यावर सुप्रीम कोर्टाची टिप्पणी. केवळ पुरुषालाच आरोपी केले जाऊ शकतं. एका प्रकरणात नोटीस बजावताना कोर्टाचं तोंडी निरीक्षण. नोव्हेंबर महिन्यात 1,68,000 कोटी रुपयांच्या जीएसटीचं संकलन. नोव्हेंबर 2022च्या तुलनेत जीएसटी संकलनात 15% वाढ. गो फर्स्ट या विमान कंपनीचे सीईओ कौशिक खोना यांचा राजीनामा. गो फर्स्टच्या विमानांची सर्व उड्डाणं निलंबित केल्यानंतर आणि कंपनी विरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू केल्यानंतर जवळपास 7 महिन्यांनी कौशिक खोना यांनी पदाचा दिला राजीनामा. अदानी समूह 10 वर्षात पायाभूत सुविधांवर 7 लाख कोटी खर्च करणार. बंदर, एअरपोर्ट आणि अन्य पायाभूत सुविधांवर 7 लाख कोटींचा निधी खर्च करणार असल्याची माहिती. भोपाळमधील सत्य घटनेवर आधारित असलेल्या द रेल्वेमॅन या सिरीजचा जगभरात डंका. 36 देशात सिरीज ट्रेडिंगवर. गौतमी पाटीलचा पहिला चित्रपट घुंगरू 15 डिसेंबरला 100 स्क्रीनवर होणार रिलीज. पंढरपुरात चित्रपटाचे पोस्टर आणि ट्रेलर प्रदर्शित. दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या खाशाबा चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात. ख्यातनाम पैलवान खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर हा चित्रपट असणार. चौथ्या T20 सामन्यामध्ये भारताचा ऑस्ट्रेलियावर 20 धावांनी विजय. टीम इंडियानं मालिकेत 3-1 ने आघाडी घेत मालिका जिंकली.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.